नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTI संबंधित एक नवीन अतिमहत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचा लाभ आधी घेतलेला होता आणि त्यानंतर हायर टू लोअर किंवा लोअर टू हायर अशा पद्धतीने काठिण्य पातळीनुसार जे फॉर्म अप्लाय करण्याची जी फॅसिलिटी होती तर ती बार्टीच्या विद्यार्थ्यांना होती आणि त्या ठिकाणी TRTIच्या विद्यार्थ्यांना ही जी सुविधा होती तर ती त्या ठिकाणी अवेलेबल नव्हती। तर त्याचीच या ठिकाणी आपण अपडेट घेऊन आलेलो आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण डेट पाहू शकतात 28 ऑगस्ट 2025 आजची डेट आहे आणि सूचनापत्र या ठिकाणी TRTI कडून त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। तर सूचनापत्र आपण या ठिकाणी पाहू शकतो। महाराष्ट्र शासनाच्या विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या युवक युवतींना विविध स्पर्धा परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण दिले जाते। यामध्ये UPSC, MPSC, अभियांत्रिकी, अराजपत्रित पत्रित गट ब आणि त्यानंतर बँकिंग, रेल्वे, LIC, पोलीस भरती किंवा मिलिटरी भरती अशा विविध प्रकारच्या जे स्पर्धा परीक्षा असतात तर त्यांचा समावेश होतो आणि त्यामध्ये 2025-26 करिताच्या उपरोक्त नमूद विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागवण्यात आले आहे। त्यानुसार ज्या उमेदवारांनी यापूर्वी आदिवासी विकास संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच TRTI मधील कोणत्याही पूर्व प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतला असेल अशा उमेदवारांना काठिण्य पातळीनुसार चढत्या क्रमाने दुबार लाभ घेण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती। त्याप्रमाणे काठिण्य पातळीनुसार चढत्या क्रमाने येणाऱ्या स्पर्धा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांनी पूर्वी तुलनेने कमी काठिण्य पातळी स्पर्धा पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला असला तरी संबंधित विद्यार्थ्यास प्रवेशास पात्र करण्यास त्या ठिकाणी जी शासन मान्यता आहे तर ती दिलेली आहे आणि त्याची जी CET प्रवेश परीक्षा जी आहे तर ती 2025 करिता ऑनलाईन अर्ज भरण्यास जी लिंक आहे तर त्याची मुदतवाढ दिलेली आहे। 4 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आपल्याला ही जी डिटेल आहे तर सूचनापत्र आपल्याला समजले असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना डबल फॉर्म जो आहे तर तो भरता येणार की नाही हे जे कन्फ्युजन होते तर त्यांची या ठिकाणी जे डाऊट आहे तर ते क्लिअर झालेले आहे आणि आता आपण फॉर्म जो आहे तर तो अप्लाय करू शकणार आहे। जरी आपण पोलीस भरतीचा लाभ घेतलेला असेल तरी त्या ठिकाणी तुम्ही MPSC, UPSC मध्ये किंवा बँकिंगमध्ये LIC वगैरे जे फॉर्म आहे तर त्यांच्यामध्ये अजून आपण CET साठी जे ॲप्लिकेशन आहे तर ते करू शकणार आहे। तर आय होप मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। थँक्यू।